नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ॲज यू कॅन सी तुम्ही पाहू शकता आज व्हिडिओ विशेषतः वकील आणि विधी क्षेत्रात किंवा लॉ फील्डमध्ये काम करणाऱ्या किंवा त्यामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीश म्हणजे डिस्ट्रिक्ट जज या पदासाठी एक मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याबद्दल आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ हा एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच हे PDF मिळवण्यासाठी आपला ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तसेच याचे मराठी स्वरूपामध्ये तुम्ही PDF सुद्धा जे आर्टिकल आहे ते सुद्धा रीड करू शकता. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता बघा, जर तुम्ही वकिली करत असाल किंवा ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही सुवर्ण संधी आहे. या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती म्हणजेच पात्रता पण पाहणार आहोत. पगार, वयोमर्यादा, परीक्षेचं स्वरूप आणि अर्ज कसा करायचा आहे. तर बघा, सर्वात आधी आपण या पदाबद्दल माहिती घेऊया. ही भरती जिल्हा न्यायाधीश म्हणजेच इंग्लिशमध्ये म्हणलं जातं डिस्ट्रिक्ट जज या पदासाठी निघाली आहे. एकूण याच्या 89 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. ही भरती जी आहे ती सरळ सेवा किंवा नॉमिनेशनद्वारे होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पगार. या पदासाठी जी वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे ती अतिशय जबरदस्त आहे. पगार आहे 1,44,840 रुपये ते 1,94,660 रुपये आणि त्यासोबत सरकारी नियमानुसार महागाई भत्ता आणि इतर भत्ते देखील मिळतील. म्हणजे पगाराच्या बाबतीत ही एक क्लास 1 आणि अत्यंत प्रतिष्ठित जे आहे ती पोस्ट आहे. आता आपण पात्रता पाहूया. तर आता पात्रताचं पाहिलं तर सर्वप्रथम भारताचं नागरिकत्व लागतं. शिक्षण जे आहे तुमची डिग्री कंप्लीट असली पाहिजे लॉमध्ये. तुमच्याकडे अनुभव हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अनुभव लागतो. आता नीट ऐका, उमेदवार हा जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेला मुंबई उच्च न्यायालय किंवा त्याच्या अधीनस्थ न्यायालयामध्ये म्हणजे सब कॉर्टिनेट जे कोर्ट्स असतात किमान 7 वर्षे वकील म्हणजेच ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करत असावा किंवा तुम्ही पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा गव्हर्नमेंट ॲडव्होकेट म्हणून 7 वर्ष काम केलेले असावे. त्याचबरोबर उमेदवाराला मराठी भाषा बोलता, वाचता, लिहिता आणि मराठीचे इंग्रजीत व इंग्रजीचे मराठीत भाषांतर करता येणे जे आहे ते महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर वयोमर्यादेबद्दल सांगायचं म्हणलं तर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेला उमेदवाराचे वय किमान 35 वर्ष पूर्ण असावे लागेल. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 45 आहे. तसेच मागासवर्गीय म्हणजेच बॅकवर्ड कम्युनिटीज किंवा दिव्यांग PWD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही 48 वर्ष देण्यात आलेली आहे. आता पाहूया निवड प्रक्रिया कशी असणार आहे. ही प्रक्रिया 3 टप्प्यात होणार आहे. पूर्व परीक्षा म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. जर अर्जाची संख्या जास्त असेल तर शॉर्ट लिस्टिंगसाठी एक पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्य परीक्षा जी आहे यामध्ये प्रत्येकी 100 गुणांचे 2 पेपर्स असतील. ही परीक्षा इंग्रजी माध्यमातून होईल आणि प्रत्येक पेपरसाठी 3 तासाचा वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे मुलाखत. मुख्य परीक्षेत दोन्ही पेपर्समध्ये 50% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. मुलाखत 50 गुणांची असणार आहे. आता मित्रांनो, अर्जाची प्रक्रिया कशी आहे तर अर्जाची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 30 जानेवारी 2026 सकाळी 10:30 वाजल्यापासून आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 17 फेब्रुवारी 2026 दुपारी 4:30 वाजेपर्यंत. वेबसाईट जी आहे ती आहे bombay.highcourt.nic.in. ही जी वेबसाईट आहे ती आपल्या आर्टिकलमध्ये मी मेन्शन केलेली आहे. तुम्ही तिथे क्लिक करून जे आहे इथे फॉर्म भरू शकता. यासाठी फीस काय पडेल तर बघा, मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फी आहे 500 रुपये. तसेच इतर सर्व उमेदवारांसाठी फी आहे 1000 रुपये. आणि लक्षात ठेवा, ही फी ना परतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल आहे आणि ती ऑनलाईनच भरायची आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईनच भरायची आहे. आता महत्त्वाचं जर पाहिलं तर एक अत्यंत महत्त्वाची सूचना, समजा बऱ्याच उमेदवारांकडून मिस होते. फक्त ऑनलाईन अर्ज करून चालणार नाही. तुम्हाला काही निवडक कागदपत्रे जसे की फी भरल्याची पावती, NOC आणि दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र जर असेल तर पोस्टाने पाठवायचे आहेत. इतर कोणतेही शैक्षणिक कागदपत्रे आत्ता पाठवायची नाही आहेत. हे डॉक्युमेंट्स रजिस्ट्रार लीगल अँड रिसर्च मुंबई हायकोर्ट यांच्या पत्त्यावर 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत पोहोचले पाहिजेत. तर मित्रांनो, ही होती मुंबई हायकोर्टाच्या जिल्हा न्यायाधीश भरतीची संपूर्ण माहिती. हे नोटिफिकेशन खूप मोठे आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी एकदा मूळ जाहिरात जी आहे ती नक्की वाचा. PDFची लिंक जी आहे ती आपल्या आर्टिकलमध्ये मिळून जाईल. तसेच आपल्या ग्रुप्सवरती जे आहे याचे PDF किंवा याचे आर्टिकल मी प्रोव्हाइड करेल, तिथंही रीड करू शकता. तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारा, तिथं मी तुम्हाला रिप्लाय देईल. व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.